सोलापूर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याला डंपरने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी हा डंपर पेटवल्याची मोठी दुर्घटना घडली। सोमवारी सकाळी 8:45च्या सुमारास धोंडप्पा जोडमोटे हे नेहमीप्रमाणे कारंबा नान्नज रस्त्यावरील आपल्या शेताकडे जात होते। गावातील मल्लीनाथ हिप्परगे यांनी त्यांना पाहून दुचाकीवरून शेतात सोडण्याची तयारी दर्शविली। त्यानुसार दोघे शेताकडे निघाले। त्याच वेळी विटा घेऊन एक डंपर गुळवंचीकडून नान्नजकडे जात होता। शेताजवळ आल्यानंतर मल्लीनाथ हिप्परगे यांनी दुचाकी वळवली। त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेनंतर दुचाकी डंपर खाली अडकली आणि दोघेही काही अंतर फरफटत गेले। या भीषण अपघातामध्ये धोंडप्पा जोडमोटे वय वर्ष 70 राहणार कारंबा यांचा जागीच मृत्यू झाला, तर मल्लीनाथ हिप्परगे वय वर्ष 60 हे गंभीर जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। संतप्त झालेल्या काही ग्रामस्थांनी यावेळी अपघातग्रस्त डंपर पेटवून दिला। अपघातानंतर चालक पसार झाला होता। माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण करून डंपरची आग आटोक्यात आणली। जखमी मल्लीनाथ हिप्परगे यांना मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। पोलीस डंपर चालक व मालकाचा शोध घेत आहेत। संबंधित डंपर गुळवंची येथील असल्याची माहिती समोर आली। दरम्यान धोंडप्पा जोडमोटे यांच्या मृतदेहाची शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली असून सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कारंबा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व अन्य नातेवाईक असा परिवार आहे।